वर्षानुवर्ष अर्थसंकल्प सादरीकरणांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. दरवेळेला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेच्या बाहेर अर्थमंत्री एक लाल ब्रीफकेस घेऊन उभे असलेले फोटो आपण सगळ्यांनीच बघितले असतील. धार्मिक दृष्टीनं भारतातल्या सर्वच अर्थमंत्र्यांनी ही परंपरा पाळलेली आहे. ही लाल ब्रीफकेस भारताच्या अर्थसंस्कृतीचा किंवा परंपरेचा खरंच भाग होता का? ब्रीफकेस ही लालच का? देशाचा अर्थसंकल्प हा एवढ्याशा ब्रीफकेसमध्ये खरंच मावतो का? बजेटची ही ब्रीफकेस काय सांगते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. बजेट ब्रीफकेसची परंपरा ब्रिटिशांना वारसाने मिळालेली होती. हा काळ होता 1860. भारतावर ब्रिटिशांचंच राज्य होतं. 1860 मध्ये ब्रिटिश बजेट प्रमुख विलियम ग्लॅडस्टोन यांनी राणीच्या मोनोग्राम सोबतच सोन्याची नक्षी असलेली लाल रंगाची एक सूटकेस वापरली. या सूटकेसला तेव्हा ग्लॅडस्टोन बॉक्स असं म्हटलं जायचं. तेव्हाच्या सर्वोच्च प्रमुखांनी प्रत्येक अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी हाच बॉक्स उचलला होता. 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले अर्थमंत्री R.K. चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला पहिलं स्वतंत्र भारताचं बजेट सादर केलं. चेट्टी यांनी तेव्हा चामड्याच्या फोल्डरमध्ये अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे आणले होते. या चामड्याच्या पिशव्या किंवा फोल्डर तेव्हा प्रसिद्ध होते ते फ्रेंच मध्ये. तिथले लोक पूर्वी आपल्याकडचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करायचे. भारतात 2010 मध्ये ग्लॅडस्टोन ब्रीफकेस निवृत्त करण्यात आली. त्यानंतर ब्रिटिश परंपरेप्रमाणे अर्थसंकल्पाच्या संबंधित सर्व कागदपत्र एका लेदरच्या बॅगमधून संसदेत आणली जात होती. कालांतरानं पुढच्या अनेक अर्थमंत्र्यांनी काही वर्ष हीच परंपरा सुरू ठेवली. 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये बजेट दस्तऐवज घेऊन जाण्याची प्रदीर्घ परंपरा ही सोडली आणि बही खाता ही पद्धत घेऊन त्या आल्यात. त्यानंतर 2 वर्षातच म्हणजे 2021 पासून सलग 3 वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात सादर केला जाऊ लागला. अर्थमंत्र्यांनी डिजिटल टॅबलेटद्वारे संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवलं. भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्र मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. 2023 मध्ये पारंपरिक बही खाता शैलीचं पाऊच निर्माण करण्यात आलेलं होतं आणि आता त्या पाऊचमध्येच म्हणजे लाल रंगाच्या पाऊचमध्येच अर्थसंकल्प असलेला डिजिटल टॅबलेट हा ठेवण्यात येतो. आता लाल रंगच का? तर पहिली गोष्ट म्हणजे की ग्लॅडस्टोन ब्रीफकेस पासून हा लाल रंग चालत आलेला आहे. याशिवाय लाल रंग हा भारतीय परंपरेचं प्रतीकही मानला जातो, कारण साधारणपणे धार्मिक ग्रंथ झाकण्यासाठी लाल वस्त्राचा वापर केला जातो. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये या रंगाला विशेष महत्त्व आहे.